राम नारायण राम. पृथ्वीवर अनेक धर्म आहेत, त्यामुळे लोकांना हे समजत नाही की त्यांनी कोणत्या धर्माचे पालन करावे. पृथ्वीवर राहणाऱ्या 800 कोटी लोकांनी हे विचार करायला हवे की एवढे सगळे धर्म आले तरी कुठून? आणि कोण म्हणालं की हे हिंदूंचे देव आहेत आणि हे मुस्लिमांचे? पृथ्वीवर शिक्षित लोकसुद्धा धर्माबाबत समजूतदार नाहीत आणि ते तसे व्हावे असेही त्यांना वाटत नाही. जर ते खरेच समजूतदार झाले तर त्यांना खऱ्या धर्माची ओळख पटेल. माणूस खूप सहजपणे कुणाच्याही प्रभावाखाली येतो. जसं निवडणुकीचं उदाहरण घ्या, कोणतीही राजकीय पार्टी नवीन योजना देण्याचं आमिष दाखवते आणि माणूस विचार न करता आपला अमूल्य मत देतो. पण मत देण्याआधी त्याने विचार करायला हवा की कोणती पार्टी खरोखर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकते. प्रत्येक व्यक्तीचं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे: आकाश, पाणी, वायू, अग्नी आणि पृथ्वी. पृथ्वीवर जन्म घेतल्यावर माणूस याच 5 तत्वांमधून जीवन जगतो. पृथ्वीवर शिक्षण, धर्म आणि संविधान यासारख्या सर्व गोष्टी माणसाने बनवल्या आहेत, मानवनिर्मित. जातीवाद म्हणजे काय? पृथ्वीवर सर्वजण माणूस म्हणूनच जन्म घेतात. सर्वांचं रक्त लालच असतं, तरीही लोक एकमेकांमध्ये भेदभाव करतात. जातीच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवलं जातं, धर्माच्या नावाखाली त्यांना विभागलं जातं. लोकांनी जागरूक व्हायला हवं. त्यांना चांगलं आणि वाईट यात फरक करता यायला हवा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या प्रगतीला वेग आला आहे. या पृथ्वीवर केवळ मानवनिर्मित संविधान नको, तर निसर्गाचं संविधान असायलाच हवं.